त्या दिवशी रविवार असल्या कारणाने डॉक्टर चिंकी माकडदादा जंगलातल्या एका झाडाखाली दगडावर बसले होते. त्यांना सुट्टी कधी नसायचे. रोज त्यांचं क्लिनिक चालू होतं. रोज पेशंट असायचे, प्राण्यांचे पेशंट, औषधं, गोळ्या, इंजेक्शन ह्यातच त्यांचा दिवस जायचा. फक्त त्यांना रविवारी सुट्टी मिळायची. आणि त्या दिवशी रविवारी ते जंगलात फिरायला आले. एका झाडाखाली दगडावर बसले होते. एवढ्यात त्यांनी बघितलं गुट्टू ससेभाऊ वेगात पळताना त्यांना दिसले. आणि ते ससेभाऊ कसे होते, शिट्ट्या मारत होते, गाणं म्हणत होते आणि त्यांच्या हातात कसलं तर बॉक्स होतं. मग डॉक्टर चिंकी माकडदादांना काय वाटलं, आपण ससेभाऊ एवढ्या आनंदात का आहेत आणि त्यांच्या हातात बॉक्स कसला आहे, जाऊन बघूया. म्हणून चिंकी डॉक्टर माकडदादा ससेभाऊच्या पुढे गेले आणि म्हणाले, अहो गुट्टू ससेभाऊ, आज एवढा आनंदात का आणि ह्या हातात काय, कसलं बॉक्स आहे तुमच्या. म्हणताना गुट्टू ससेभाऊ म्हणाले, डॉक्टर चिंकी माकडदादा, तुम्हाला माहीत नाही का, आजपासून बरोबर 5 दिवसांनी फ्रेंडशिप डे आहे. आपल्या जंगलचे सगळे प्राणी फ्रेंडशिप डे साजरा करणार आहे. त्या दिवशी सगळे शेरखान महाराजांच्या गुहेसमोर जमणार आहेत आणि आपला हा दिवस साजरा करणार आहे. मोठी मेजवानी आहे, पार्टी आहे. सगळ्यांनी आनंदाने हा दिवस साजरा करून मस्त मौज मजा करायची. म्हणून मी माझ्या एका मित्रासाठी हे गिफ्ट घेतलंय. तुम्हाला माहीत नाही का, तुम्ही काय घेतलं गिफ्ट. मग चिंकी माकडदादा काय म्हणाले, अहो ससेभाऊ, ठीक आहे तुमचं, मी पण अजून विचार केलेला नाही गिफ्ट घ्यायचा. कारण डॉक्टर चिंकी माकडदादा कायम आपल्या क्लिनिकमध्ये व्यस्त असायचे. कुठल्याही पेशंट बरोबर त्यांची मैत्री नव्हती. क्लिनिकमध्ये पेशंटची, प्राण्यांची गर्दी असायची. त्यांच्याकडून बरोबर पैसे वसूल करून घ्यायचे, इंजेक्शनचे, गोळ्याचे, औषधाचे. कुणालाही उधार द्यायचे नाही, अगदी कसून पैसे गोळा करायचे. आणि दुसरे म्हणजे आज जर गर्दी वाटली तर क्लिनिक बंद आहे, उद्या या, असे स्पष्ट सांगायचे. मग तो पेशंट, प्राणी पेशंट किती आजारी असला तरी उद्या यायला सांगायचे. त्यामुळे चिंकी डॉक्टर यांचा कोण मित्र नव्हता आणि त्यामुळे त्यांना काय करावे कळेना आणि ससेभाऊंना काय सांगायचे. म्हणून त्यांनी सांगितले, अजून मी विचार केलेला नाही गिफ्ट काय द्यायचं ते. कारण त्यांना मित्रच नव्हता. ते अगदी करेक्ट वागत होते प्राण्याबरोबर. कुठल्याही प्राण्यांची त्यांची जवळीक नव्हती. डॉक्टर पेशामुळे त्यांचा सगळा कायदा करेक्ट होता, त्यामुळे त्यांना मित्र नव्हता. असं झालं. मग गुट्टू ससेभाऊ काय म्हणाले, डॉक्टर चिंकी माकडदादा, आता मी जातो, आपण बरोबर 5 दिवसांनी भेटूया कार्यक्रमात. ठीक आहे असे म्हणून ससेभाऊ परत शिट्टी मारत आणि गाणी गुणगुणत निघून गेले. मग डॉक्टर चिंकी माकडदादांना प्रश्न पडला, अरे हो, आपल्या या डॉक्टरी पेशामुळे आपल्याला मित्र नाही, आता काय करायचं. बरोबर 5 दिवसांनी फ्रेंडशिप डे आहे, त्यासाठी आपल्याला मित्र शोधला पाहिजे. आपण कुठल्या तर प्राण्याला आपला मित्र करूया. असे म्हणून ते मित्राच्या शोधात निघाले. चालत 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 पुढे गेले तर एका झाडाखाली 2 दगडावर, एक लाडोबा कोल्होबा एका दगडावर आणि एक बगळेदादा एका दगडावर बसले होते. आणि मधोमध टेबल होता आणि त्या टेबलावर छानपैकी लुडो होता आणि ते दोघे लुडो खेळण्यात मग्न झाले होते. हे चिंकी माकडदादांनी बघितले. ते म्हणले, काय नाही, ह्या दोघांना आपले मित्र करूया, आता आपल्याला मित्र सापडले. असे म्हणून चिंकी माकडदादा त्या दोघांच्या जवळ गेले. ते लुडो खेळण्यात मग्न झाले होते. मग चिंकी माकडदादा काय म्हणाले, अहो लाडोबा कोल्होबा आणि बगळेदादा, तुम्ही किती छान लुडो खेळता. मला पण लुडो खेळायला खूप आवडतं. माझा तर फेवरेट खेळ आहे लुडो खेळण्याचा. मी घरी स्वतः लुडो खेळतो आणि जेवण खाणं सुद्धा विसरून जातो. मला जेवण नसलं तरी चालतं, पण मी लुडो फार खेळतो.
मस्त मजा येते, मला पण आवडेल तुमच्याबरोबर खेळायला. हे असं चिंकी माकड दादा म्हणत होते. तेवढ्यात लाडोबा कोल्ह्यांनी मागे बघितले आणि काय म्हणाले, अरे मूर्खा, काय तुझी ही बडबड चालली? आमच्या खेळाचा रंगाचा बेरंग केलास तू. आम्ही तुला दिसत नाही का आम्ही खेळतोय? आणि काय बडबड लावलीस? चल जा निघ इथून, असे बोलला. आणि बगळोबा काय म्हणाले, अरे डॉक्टर चिंकी माकड दादा, जातोस का माझ्या चोचीने तुला घायाळ करू? चल निघून येतोय, असं म्हणल्यावर गप आणि चिंकी माकड दादा तिथनं निघून गेले. मग ते मनाला म्हणाले, त्यांना आपली मैत्री नको आहे, ते एकमेकांचे दोघे दोस्त आहेत, जाऊ दे आपण दुसरा दोस्त शोधू, असे म्हणून ते पुढे निघाले. गेल्यावर काय झालं, त्यांना एका मऊ मऊ गवतावर आणि एका दगडाला टेकून एक गाढव दादा बसलेले दिसले. त्यांच्या हातात भलं मोठं पुस्तक होतं आणि चष्मा लावलेला, आणि पुस्तक वाचण्यात ते मग्न झाले होते. त्या मोठ्या दगडाला पाठ लावली होती, पाय पसरून मऊशार गवतावर बसून ते पुस्तक वाचण्यात दंग झाले होते. मग डॉक्टर चिंकी माकड दादांना काय वाटलं, हे आता आपल्याला मित्र होण्यास योग्य आहे, आपण डॉक्टर आहे आणि हे गोले गाढव दादा आपले मित्र होतील, कारण ते हुशार आहेत, भली मोठी पुस्तकं वाचतात, नवनवीन विषयावर शोध घेतात, शोध लावतात. त्यामुळे सगळे प्राणी, जंगलातले प्राणी त्यांना प्राध्यापक म्हणतात. त्यामुळे मी डॉक्टर आणि हे प्राध्यापक, आमच्या दोघांची मैत्री छान जमेल, असे म्हणून डॉक्टर चिंकी माकड दादा जातात आणि म्हणतात, काय गोले दादा, पुस्तक वाचून झालं का? तुमचं खूप अध्ययन चाललंय. कोणत्या विषयावर तुम्ही रिसर्च केला? शोध कोणत्या गोष्टीवर लावला? मला जरा कळेल का? तेवढ्यात गोले गाढव दादांनी डोळ्यावरचा चष्मा काढला आणि वर डोळे करून म्हणले, अरे ए मूर्ख डॉक्टर चिंकी, तुला काय जरा तरी वाटते का रे? अरे मी एवढं मग्न झालोय, एक शोध लावायचा आहे मला, आणि त्या शोधासाठी मी अध्ययन करतोय, आणि मी एवढा या पुस्तकात मग्न झालोय, थोड्याच वेळात मला शोध लागेल एका गोष्टीवर, आणि तू माझा शोध लावण्यापासून माझ्या डोक्यात काय काय भरून माझं लक्ष विचलित केलंस. मूर्खा, चल निघून निघतो का लाथ मारू? असं म्हटल्यावर चिंकी डॉक्टर माकड दादा काय बोलणार, गप तिथनं निघाले. परत चष्मा डोळ्याला लावून गोले गाढव दादा परत पुस्तकात मग्न झाले. मग डॉक्टर चिंकी माकड दादा पुढे पुढे गेले, तवर त्यांना 2 कांगारू बॅडमिंटन खेळत होते. मग डॉक्टर चिंकी माकड दादा काय म्हणाले, जाऊ दे, हे कोणी माझे मित्र नाही झाले, हे कांगारू माझे मित्र होतील, त्यांना या गोष्टीचं काहीच नाही, ते चांगले आहेत, ते माझे मित्र होतील. म्हणून डॉक्टर चिंकी माकड दादा त्या कांगाराजवळ गेले आणि उभा राहिले, म्हणाले, वा, काय दोघे तुम्ही छान खेळताय बॅडमिंटनचा खेळ, मलाही खूप आवडतो खेळ. कसं आहे माहिती आहे का, कोण खेळत असलं की मला जावं वाटतं, त्यांना मदत करावी वाटते, त्यांच्याबरोबर खेळावं वाटतं. तुम्ही तर अगदी छान खेळताय बरं का, आणि मी पण थांबतो. तुमचं बॅडमिंटनचं फूल का नाही, जर लांब गेलं किंवा इकडं तिकडं गेलं, मी तुम्हाला आणून देईल, चालेल का? असं म्हणतात चिंकी माकड दादा. तेवढ्यात ते दोन्ही कांगारू आपलं बॅडमिंटन फूल घेऊन तिथनं न बोलता निघून गेले. झालं, आता काय करायचं? चिंकी माकड दादांना प्रश्न पडला, हे सगळे प्राणी असे का, आपला कोणीच मित्र व्हायला तयार नाही, आता काय करायचं? त्यांना वाईट वाटलं. मग ते म्हणाले, चला नदीच्या किनारी जाऊन बसूया आपण, म्हणजे आपल्या डोक्यातले विचार जातील. म्हणून ते नदीच्या काठावर एका दगडावर जाऊन बसले. तर त्या नदीत 2 नावाचा होत्या, एक नाव रिकामीच होती, दुसरी नाव अशी वाहत चालली होती. आणि बघत्यात तर त्या नावे गुट्टू ससे भाऊ. अगदी मस्तपैकी गॉगल बिगल लावून पाय वर करून
मस्त पावसाचे गाणे म्हणत नावेतनं निघाले होते आणि ते गाणे म्हणत होते, मधनं शिटी वाजवत होते. त्यांना खूप आनंद झाला होता आणि त्यांची नाव चालवत होती. हळूहळू वाऱ्याच्या झोताने पुढे सरकत होती नाव आणि त्यांना खूप आनंद झाला होता. एरे एरे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा. वर आभाळात ढग जमले होते. थोड्याच वेळात पाऊस पडणार होता, पण पाऊस पडायला अवकाश होता. ढग जमलेले बघून ससेभाऊ गाणं म्हणत होते. त्यांना फ्रेंडशिप डे जवळ आला होता, त्यामुळे आनंद झाला होता. त्यामुळे ते गाणे म्हणण्यात गुंग झाले होते. मग चिंकी माकड दादाने हे बघितलं. अरे गुड्डू ससेभाऊ रस्त्यानं मगाशी शिट्टी घालत गाणं म्हणत निघाले, आता पण नावं. इतका त्यांना आनंद झालाय का असे म्हणत चिंकी माकड दादा त्याच्याकडे बघत होते. तेवढ्यात डॉक्टर चिंकी माकड दादांना समोर पुढे धोका दिसला. गुड्डू ससेभाऊंच्या नावेपुढे धोका होता. म्हणजे ते नदीचं पाणी असं धबधब्यासारखं खाली जाणार होतं. तिथं पुढं धबधबा होता. मग गुड्डू ससेभाऊंची नाव त्या धबधब्यावरनं खाली जाणार, ससेभाऊ पाण्यात पडणार. हा धोका बघितल्यावर डॉक्टर चिंकी माकड दादा काय म्हणाले, अरे गुट्टू नाव बघ कुठं चालली, थांब रे बाबा थांब, अरे गुट्टू नाव थांबव. पण गुड्डू ससेभाऊ गाण्याच्या नादात तल्लीन झाले होते. त्यांना काही डॉक्टर चिंकी माकड दादांची हाक ऐकू आली नाही. मग चिंकी माकड दादांनी काय केलं, किनाऱ्याला दुसरी नाव होती. पटकन उडी मारून चिंकी माकड दादा दुसऱ्या नावेत बसले आणि वेगात त्यांनी ती नाव गुड्डू ससेभाऊंच्या नावेपाशी नेली आणि आपल्या हाताने ससेभाऊंच्या तोंडावर पाणी उडवले. कारण ससेभाऊ अजूनही गाण्यात मग्न होते. पाणी उडवलं. ससेभाऊ म्हणाले, अरे मी पावसाला बोलवतोय, अजून वरून आकाशातनं पाऊस पडलेला दिसत नाही, माझ्या अंगावर पावसाचे पाणी कुठून आले. बघत्यात तर डॉक्टर चिंकी माकड दादा. मग चिंकी माकड दादा काय म्हणाले, अरे गुड्डू ससेभाऊ पटकन ये या नावेत, ती नाव सोड, पटकन इकडे ये. बघ तिथनं आता नदीचा ओघ असा धबधब्या रूपाने खाली निघालाय आणि त्या घसरणवरनं तुझी नाव जाऊन तू पाण्यात पडशील. असं म्हटल्यावर पटकन गुड्डू ससेभाऊनी चिंकी माकड दादांच्या नावेत उडी घेतली. मग चिंकी माकड दादांनी त्यांना किनाऱ्यावर आणलं. मग ससेभाऊ किनाऱ्या आल्यावर म्हणाले, खूप खूप तुझे धन्यवाद चिंकी माकड दादा, तुम्ही आज मला वाचवलं, तुमचे खूप खूप आभार, माझा जीव वाचवला. यालाच फ्रेंडशिप डे म्हणतात. आजच आपला साजरा झाला कारण तुम्ही माझा जीव वाचवला, त्यामुळे तुमचे खूप खूप आभार. मग चिंकी माकड दादा काय म्हणाले, अरे गुड्डू ससेभाऊ मीही तुझे आभार मानतो, कारण आज मला नवीन मित्र मिळाला, त्यामुळे मलाही खूप आनंद झाला. असे म्हणून दोघांनी एकामेकांना मिठी मारली आणि त्या नदीच्या काठावरून दोघेही डॉक्टर चिंकी माकड दादा आणि गुड्डू ससेभाऊ गाणं म्हणत उड्या मारत आनंदाने तिथनं आपल्या घराकडे निघून गेले. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.